सर. तिथे काय त्याने लोकेट केलं का? येस सर. आपण जास्त फोर्स डिप्लॉय केली सर. का? तो कुठे आहे? तो वर आहे सर. आम्ही हा सगळा भाग पिंजून काढलाय सर. बघूया कुठे जायचंय. सर ह्या इकडे. तुम्ही लेफ्टला जा, तुम्ही राईटला जा. पळून जाशील काय? पळून जाशील? हं? एवढी हिंमत पोलिसांपासून पळून जातो. खूप त्रास दिलायस तू. आज तुला घडवतो. सर. निझारला थांबायला सांग. जर त्याला काही झालं तर आपण अडचणीत येऊ. सर. मेडिकल करून रिमांड रिपोर्ट तयार कर. त्याला मॅजिस्ट्रेट समोर न्यावं लागेल. तुला स्वतःचा पक्ष मांडायचा आहे का? मी काहीही केलं नाहीये सर. मग तू पळून का जात होतास? मास्टर आत आहेत का? हो, आतमध्ये आहेत. आता ही पण गेली. मास्टर, पोलिसांनी जोजीला पुन्हा पकडलंय.
अरे गुपचूप आता इथे पळून राहा. थँक्यू. ठीक आहे. मम्मी तू लवकर आली होती. बस आत्ताच पोचले. निसार मॅडम काय अपडेट आहे? त्याला आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. काही दिवस तो तिथेच राहील. त्याच्यापासून सावध राहा. लक्ष ठेवायला एक ऑफिसर तिथे ठेवलाय मॅडम. सिक्युरिटी स्ट्रॉंग असली पाहिजे. येस मॅडम. चल. ऊन जरा जास्तच जाणवतंय. चल त्या दुकानात जाऊन थंड पिऊया. हो. एक कोल्ड ड्रिंक दे रे. जास्त थंड नाहीये. चालेल. दादा, ॲडव्होकेट साहेबांचं घर कुठे आहे? बँकेच्या बाजूला. तिकडे तिकडे का? तिसरं घर. ओके. जोजीचे बाबा तुम्हीच का? हो. तुम्ही जोजीला ओळखता? हो माहितीये. मी जोजीच्या केसबद्दल ऐकलंय. तुम्ही इथे काय करताय? आम्ही जोजीच्या केसबाबत एका वकिलाला भेटायला चाललोय. त्यांना भेटलात का? नाही अजून. आम्ही ॲडव्होकेटना भेटायला आलोय. तुम्ही त्यांना ओळखता का? हो माहितीये. ॲडव्होकेट वोबन त्यांच्यापेक्षा चांगले आहेत. ते आतापर्यंत एकही केस हरले नाहीयेत. तर त्या वकिलांशी भेट घडवून देऊ शकता तुम्ही? हो नक्कीच. मी सकाळपासून फोन करतोय पण फोन उचलत नाहीये. माथुकुट्टी कुठे आहे? उन्होंने उन्हें स्टेशन बुलाया था. ते मास्टर बरोबर तिथे गेले. आज आम्हाला वकिलाला भेटायचं होतं. ओह. त्याने आज आम्हाला इथे बोलवलंय. खरंच? त्याला यायला जरा उशीर होईल. तू तयार होऊन जरा लवकर ये, मग वकिलाकडे जाऊन येऊ. ठीक आहे. तुम्ही जाऊन वकिलाला भेटून घ्या. मी स्टेशनला जातो. माथुकुट्टे आणि मास्टरला घेऊन हो येतो. ठीक आहे. आत या. बसा. हो, आम्हाला सकाळी वकील सौम्याने बोलवलं होतं. तुम्ही स्टीफन हत्याचे आरोपी जोजीचे आई वडील आहात का? हो, ही जोजीची आई आहे. मी यांच्या मित्रपरिवारापैकी एक आहे. जोजीच्या बाबांना सकाळी पोलीस स्टेशनला बोलवलेलं. ते तिथेच गेले आहेत. जोजीनेच त्याची वास्तवात हत्या केली होती का? माझा मुलगा निर्दोष आहे सर. तो कुणाचाही खून नाही करू शकत सर. नाही करू शकत. त्याला वाचवा सर. तुम्ही जोजीला वाचवू नाही शकत का सर? तुम्ही जरा हिमतीनं घ्या. त्याला काही नाही होणार. मी जोजीची केस नक्की लढवेन. पहिल्यांदा मला या केसची स्टडी करावी लागेल.
बाळा कदाचित मी वाचणार नाही आई, मी फसलोय. जॉय अंकल, हे बघ बाळा, तू निराश होऊ नकोस. आपल्याला एक चांगला वकील मिळाला. बाळा चला लवकर. सर फक्त 1 मिनिट. बाबा कुठे आहेत? ते का नाही आलेत? बाळा जोजी, तुझे वडील तुला या परिस्थितीत कसे पाहू शकतील म्हणून ते नाही आले. चल लवकर, वेळ झालेली आहे.